ज्या बांगलादेशामध्ये परवाची गोष्ट आहे, बांगलादेशातला एक पुढारी असं म्हणतो की पुढच्या 24 तासामध्ये मी दिल्लीमध्ये पोहोचणार आहे आणि तोपर्यंत आम्ही मानवाधिकार एकूण सगळी रचना कुठलंही पाऊल उचलत नाही. ही हिंदू धर्मासाठी खूपच खेळाची गोष्ट आहे. संपूर्ण बांगलादेशातल्या विद्यापीठांमध्ये तमाम हिंदू विद्यार्थ्यांचं जे काही दमन होत आहे, त्या विद्यार्थ्यांना अक्षरशः त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांना त्या रूममधून बाहेर काढून त्यांच्या घराच्या बाहेर वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र आणून त्यांची हत्या केली जाते, त्यांचं दमन केलं जात आहे. या सगळ्या गोष्टींचा खरं तर निषेध करावा तेवढा कमी आहे. दुसरी गोष्ट, आज बांगलादेशातली एकही हिंदू भगिनी अगदी सुरक्षित नाही आहे. आज तिला घराच्या बाहेर काढून अगदी तिचं अपहरण असेल, तिच्यावरती बलात्कार असतील, अशा अनेक गोष्टी त्या बांगलादेशामध्ये होत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, या देशाचे काही मानचिन्ह आहेत, या सनातन वैदिक हिंदू धर्माचे काही मानचिन्ह आहेत. त्या मानचिन्हांवरती आज बांगलादेशामध्ये प्रचंड प्रमाणावरती संहार होतो आहे. मंदिरं पाडली जात आहेत. आमच्या अस्मितेची प्रचंड मोठ्या प्रमाणावरती खेळलं जात आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये जर का आम्ही लवकरात लवकर निर्णय घेतला नाही, म्हणजे 1971ला जी परिस्थिती होती ती 1971ला त्या काळामध्ये आपण बांगलादेश वेगळा केला. आज स्थिती अशी आलेली आहे की आपण तिथे प्रत्यक्षात उतरून बांगलादेशामध्ये हिंदूंचं एक वेगळं अस्तित्व राहील अशी काही व्यवस्था केली पाहिजे. गंमत अशी आहे की दुष्काळाच्या काळामध्ये ज्यावेळेस बांगलादेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती खाण्यापिण्याचं दुर्भिक्ष होतं, त्या काळामध्ये ज्या इस्कॉन नावाच्या यंत्रणेने संपूर्ण बांगलादेश वाचवला. आपण संपूर्ण भारतामध्ये इस्कॉन या संस्थेतर्फे आणि हिंद जागृती, त्याचबरोबर RSS या सर्वांच्या विद्यमानाने हा जो निषेध नोंदवत आहोत, विशेष करून बांगलादेशामध्ये जो आज हिंदूंवर अत्याचार होत आहे, त्याचबरोबर इस्कॉन सारख्या संस्थेची बरीचशी मंदिरं त्यांनी आजपासून नाही तर ऑगस्ट 2023 पासून विशेषत्वाने टार्गेट करून त्या लोकांवर अत्याचार करणे, मंदिरातील मूर्त्या जाळणे, त्याचबरोबर मंदिरातील भक्तांची हत्या करणे, या सर्व गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि आजही करत आहेत. जसं की मी इस्कॉनचा सदस्य असल्यामुळे असं सांगू इच्छितो की आपली जी संस्कृती आहे संपूर्ण जगामध्ये पसरवण्याचं काम ज्या संस्थेनं केलं, त्या संस्थेवरच जर असा टार्गेट करून जर अत्याचार होत असतील आणि विशेषत्वाने हिंदू धर्माच्या व्यक्तींवर जर अत्याचार होत असतील तर कुठेतरी आपण याचा आवाज उठवला पाहिजे. आणि भारतीय न्यायव्यवस्था, त्याचबरोबर भारतीय सरकार जे आहे, त्यांना अशी आमची विनंती आहे की त्यांनी बांगलादेशामध्ये अशी काहीतरी योजना राबवावी किंवा असं काहीतरी कार्य करावं जेणेकरून हिंदू जे आहेत ते विशेषत्वाने त्यांचा जो अधिकार आहे, जसं की इतर धर्मियांना तुम्ही जो अधिकार देता, वर्शिप ऑफ ॲक्ट, पीस ऑफ ॲक्ट, तर असाच अधिकार सुद्धा अल्पसंख्याक जी लोक आहेत बांगलादेशामध्ये त्या हिंदूंना द्यावा अशी मी विनंती करतो. हरे कृष्ण. तर सर्वांनी एकदा आपल्या धर्माच्या प्रचारासाठी एकदा महामंत्र म्हणायचा आहे जोरात. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे रामचंद्र की जय.